महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचे नुकतेच विमान अपघातात निधन झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला। सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे पक्षादेशानुसार सर्व प्रचार थांबवण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर केसनंद कोरेगाव जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुरेखा रमेश हरगुडे यांनी थांबवलेला प्रचार पुन्हा सुरू करण्यात आलाय। प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे। त्यांनी आता प्रत्यक्ष मतदारांना भेटून भेटीगाठींद्वारे प्रचार यंत्रणा राबवली असून आतापर्यंत मतदारसंघामध्ये केलेले असंख्य विकास कामे पाहता सुरेखा रमेश हरगुडे यांचे पारडे निश्चितच जड मानले जाते। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे। तुम्ही केले देवासाठी, देव करणार तुमच्यासाठी, तुम्हाला पुण्य लागणार आणि तुम्ही लय मोहरे येणार। धन्यवाद। सुरेखाताई हरगुडे आणि प्रमोदता हरगुडे यांनी आपल्याला पहिलं काशी आणि अयोध्या इकडे घेऊन गेले होते। आता आपल्याला उज्जैनला घेऊन आले। त्यांनी इतकं छान सोय केली। आपल्या घरी पण अशी सोय व्हायची नाही। म्हणजे एक माणूस नेणं पण खूप मुश्किल असतं, पण तुम्ही एवढे सगळे लोकांना मॅनेज केलं, खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि घड्याळाला आतापर्यंत घड्याळालाच मत केलं, इथून पुढे पण करणार। खूप खूप धन्यवाद ताई। तुमची भेट झाली आणि एवढं जे काही तुम्ही केलंय सगळ्यांसाठी ते तर कधीच कोण विसरू शकत नाही। आणि म्हाताऱ्या माणसांना पहिली गोष्ट काशी अयोध्या घडवून आणलं, परत उज्जैन घडवून आणलं, आणि जे काय करतोय आपण ते मनापासून करतोय। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।